काय मग सुनबाई गमन घेऊन राहिलं का तुला का घरची आठवण येऊ राहिली? नाही नाही गमते ना, तुमचं घर पण छान आहे, गमते ना, गमत आहे मला. अहो बाई तुमचं घर नाही, आता आपलं घर आहे. आता तू ये घरी येतोय. हा आपलं घर म्हण, आपलं घर समज. हा आपल्या घरी गमते असं म्हण. परक्याच्या घरी राहिल्यासारखी नको राहू. हो आई हो. गमन नाही आता तिला, गमनच ना होईन, होता होता सवय. आजचा तिचा दुसरा दिवस आहे आणि कसं विचारता तिला गमन का नाही, गमून राहील का नाही गमून राहिलं म्हणून ना. आता लागते 2-4 दिवस, 1 महिना 2 महिने लागतेच रुडाले. तसंही आपल्या घरची आठवण येत असते पहिले नाही का, वायू राहिले सण तिला घरची आठवण राहिली सण होईन, होता होता सवय. हा हा ते आहेच म्हणा, वेळ लागतच असते रुडाले. एकदम परक्याच्या घरी जायला लागते. आता काही काही ओळखीचं नसते आपल्या, तर थोडंसं लागतेच चुकल्यासारखं, पण होता होता सवय मग होईन आता तिला सवय. तू काही नंदिनी टेन्शन न घेऊ का. तुला जे वाटलं ते बोलत जाय, जसं वाटलं तसं राहत जाय आपलं घर समजून. काही दिवस वाटतेस परक्यासारखं चुकल्यासारखं लागत असते आपल्याला. आपल्या घरची सवय राहते ना, तर उलचं अलग वाटते इथं. पण तुला जो गिजू नको बरोबर राहायचो. काही लागलं गिगलं तर मला मागत जाय. हो ताई हो. तुला सांगतो, मला इथं बिचारे किती दिवस गमलं नव्हतं. 6 महिने चांगलंच जड गेलं मला, तर 6-7 महिने कसंच नाही गमे. तेव्हा तर कोणी बोला चालली नव्हतं मला. आई राय आईच्या कामात, हे घरी नाही राय, कोणीच नाही राय, मला एकटीच मग घरी राहा लागे. तुला जर गमलं गिमलं नाही तर येत जाय माझ्या खोलीत. बोला चालायला येत जाय, गमलं नाही काही लागलं गिगलं तर. हो ना ताई हो, तुम्ही इथं थोडंसं चांगलं वाटत आहे बोला गिलाले. आजकाल तर आता नाहीच गमलं तर मग आहेच आपला मोबाईल पाहिले, उलसाक मोबाईल गिबल पाहायचा, नाहीच गमलं तर. वहिनी मग तिची पहिली रसोई करून द्या लागेल ना. पहिली रसोई करा, मग हिच्या हातचं काहीतरी गोडधोड होऊ द्यास. काय मग नंदिनी करतो ना, काहीतरी मस्त गोडधोड करते हातचं आता. हा करायला करावंच लागेल पहिली रसोई. पण आजच्या दिवस दिलं असतं, आता उद्या केली असते आपण. उद्या आता जमते 2 दिवस झाले आणि तिला काही कामा द्यायला काय. 2 दिवसांना केली असती. तुमच्या मतानं आपल्या वेळेस पण आपल्याला पहिल्याच दिवशी करायला लागली, लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी करायला लागली. आता पहा बा तुम्ही तुमच्या मतानं, तुम्हाला जर वाटतं सण 2-4 दिवस सुनीले आराम द्या तर द्या बा. आता मी काय म्हणू शकतो त्याच्यात. पहा बा तुमच्या मतानं, तुम्ही तुम्हाला जसं पटलं तसं करा तुम्ही. काय नाश्ता तर झालाच आहे, मग आता नाश्ता तर केलाय मी आता. तर आता जेवणात बनवायला लावून नाही काही गोड जेवणात बनवायला तुम्हाला बनव शिरा, नाही तर शिरा गिरा बनव काय सुनायचं असं नाही का बाई. मग बनते जमते ना शिरा जमते ना. शिराच करायला लावतो मग. बाबा तुम्ही तुम्हाला शिरस करायला लाव ना, शिरस करायला लाव. पोरी ज्या तिला काय बनवताय ते विचारा ना, तिला काय बनवताय नसं नाही तर मग मी शिकवतो तुला. लाडू म्हणते लाडू, शिरा म्हणते शिरा. आता आमच्या वेळेस मला बाबा आम्हाला डायरेक्ट, आजकालच्या सासू आता तर चालून घेते, शिरा करू दे, हे करू दे. कोणी गुलाबजामुनच बनवते, कोणी शिराच बनवते, काही बनवते. पण बाई आमच्या वेळेस नाही चाले म्हटलं, आमच्या वेळेस नाही चाले. आमच्या वेळेस आम्हाला पुरणाची पोळीच बनायला लागे म्हटलं. आमची सासू आम्हाला पुरणाची पोळीच बनायला लावते आमच्या सासूनं. आजकाल एवढं काही राहिलं नाही का हेच बनवलं पाहिजे तेच बनवलं पाहिजे, आजकाल काही बनवते. मी शिराच बनवला होता माझ्या वेळेस, मी शिराच बनवला होता. मला शिराच बनवला लावला होता आईनं. बरं चल मग नंदिनी आपण किचनमध्ये जाऊ. तू शिरा बनवून घे आणि मी भाजीपोळी करून घेतो मग इकडे एका साईडले. चल मग पटकन स्वयंपाक आटपून घेऊ आणि मग मोकळा होऊन जाते स्वयंपाक झाला का. हो ताई चला करून घेऊ आपण. काय मग शांताबाई कसं वाटलं तुम्हाला लग्न? चांगलं वाटलं ना, चांगलं पार पडलं ना लग्न? हा चांगलं पार पडलं तसं लग्न. पण थोडासा कंजूसपणा केला, पण काही म्हणा तुमच्या युवायानं थोडासा केला बा. मला वाटलं उलिसा बाकी चांगलं होतं, पण बाकी चांगलं होतं. जाऊ दे ना बाई, ताईच्या परीनं केलं. जाऊ दे. चल मग नंदिनी पटपट करून घेऊ आपण, स्वयंपाक करून घेऊ. तू शिरा बनवून घे आणि मी बाकीचा स्वयंपाक करून घेतो मग. नंदिनी मी त्यासोबत बोल राहिली ना, लक्ष कुठे ते? काय म्हटलं तुम्ही? मी म्हटलं तू शिरा बनवून घे, मी स्वयंपाक करून घेतो बाकीचा, मग लागून तर तू चालली जा रूममध्ये. ताई मी काय म्हणतो ते शिरा नाही का मला बनवता नाही येत, पण कसं बनवावं लागते पण ताई तुम्ही शिकवाल का? मी आईसमोर बोलली नाही का मला बनवता नाही येत म्हणून, पण मी कधी बनवलाच नाही आहे तर मला बनवता नाही शिरा. एवढंच काय, मी आहे ना, मी सांगतो ना तुले, मी सांगतो कसं बनवावं लागते तर. तू फक्त बनव. मी सांगतो बरोबर तुला कसं काय बनवावं लागते, किती पाणी गिनी सारच सांगतो. तू फक्त इथं उभी राह. एवढं काय तर आईने म्हटलं असतं का नाही बनवता येत बा, तर तुम्ही शिकवा, मी तसं बनवतं. आईने सांगितलं असतं तुले, मलाच कुठे येत माझं लग्न झालं तेव्हा मला काही नाही येत स्वयंपाक, मला आईनंच शिकवला. तशा चांगला आहे स्वभाव, नाही लय चांगला आहे, बाकीच्या सासूपेक्षा लय चांगला आहे म्हटलं. समजून घेते सुनीले, मला तर लय ठिकाणी समजून घेतलं आईनं, जागोजागी म्हटलं. जसं मला तर काहीच नाही करता येत असं जसं म्हणतं स्वयंपाक, तर मला काही चांगला नाही जमत जाय. आता पण आईच्या हाताखाली शिकली मी सगळा स्वयंपाक. तू इकडे टेन्शन नको घेऊ, आता तुलाही शिकून देते बरोबर. हो ताई हो, नाही घेत तुम्ही सांगा, पण मला मी करतो तसं. तू थोडीशी मोकळी राह, म्हणजे तुला असं भीती नको वाटे देऊ. आपलेच आहे सगळेजण, आता एवढं काय आहे त्याच्यात, होतच असते सवय. तुला काही लागलं गिगलं तर मला मोठी बहीण समजून विचारत जाय, काही जर अडचण आली तर मी सांगतोच तुले. हो ताई हो, तुम्ही एवढं बोलले ना, किती बरं वाटलं म्हटलं मला. किती बरं वाटलं. तुम्ही खरंच मोठ्या बहिणीसारखं समजून सांगत आहे, पण मला खरंच तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीच आहे.
बरं थांब मग मी पहिले नाही का वरण भात लावून देतो. कुकर लावून देतो पहिले वरण भाताचा, मग आपण शिरा करू, मग मी पोळ्या टाकतो. हो ताई, तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला मदत करतो. आणि हो, आता मी आईला सांगितलं का मला मी बनवतो म्हणून, पण आईला मी सांगून देईन नंतर की मी नाही बनवला म्हणून शिरा, ताईंनीच बनवला म्हणून, मला बनवता नाही येत म्हणून. जाऊ दे, काही नाही करता इथं सांगितलं ना आईला असं तरी आई काही म्हणत तुले. ते हात लागला ना शेवटी त्याला बस झालं तर. चल मग आता पटापट करून टाकू आपण. अरे बापरे, आज कायचा एवढा सुगंध दरवळून राहिला आपल्या घरात. मस्त वास येऊ राहिला. काय बनवलं बा तुम्ही आज? मस्त. मस्त वास येऊ राहिला. आणलं वाटते काहीतरी येईन. काय काय आणलं पोरं येऊ तुम्ही? काय होय आणलं? अहो, आज आपल्या नंदिनीची पहिली रसोई आहे ना. तर तिले गोडाचं बनवलं, लोणचं गोड शिरा बनव म्हटलं, तर त्याचाच मस्त वास येऊ राहिला. मस्त वास येऊ राहिला. पण मला मस्त झाला, मस्त वाटू राहिला वास. मला मस्त झाला असेल शिऱ्यात वास वाटू राहिला मला. मस्त वाटू राहिला. आता पाहू द्या म्हणा, मग जाऊ पाहू द्या म्हणा पटकन. आणलंच बाबा तुमच्यासाठी. आणलं ना, वाटी आणलीच आहे. घे ना, चौपा कशी झाली मस्त शिरा. कसा झाला आता नंदिनीच्या हातचा. दे नंदिनी, तू बाबाला देऊन दे. हो ताई, देते. देते. घ्या आई, तुम्ही पाच कशा झाला, कसा झाला शिरा तर सांगा कसा झाला तर. वा 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 वा, मस्त मस्त झाला शिरा तर. मस्त चव लागू राहिली. एकच नंबर शिरा झाला. हो पोरी, हो मस्त जमला. मस्त जमला शिरा. चांगली सून भेटली बापल्याला, सुगरण सून भेटली. पहिल्याच दिवशी मस्त शिरा बनवला. खरंच का छान जमला का? मस्त जमला का? मला नेहमी शिरा मी नेहमी शिरा बनवत असते माझ्या घरी, नेहमीच बनवायची मी. मला छान शिरा बनवता येते. माझ्या घरचे पण सर्व म्हणत होते तू किती छान शिरा बनवते. जमला ना ताई? जमला ना? हा बाई, मस्त जमला हो. सुगरण आहे बाई सून. हो मस्त जमला हो नंदिनी. मस्त केला बाई शिरा आता. थँक्यू आत्या. थँक्यू. तुम्हाला आवडला ना पण खरंच? हाव ना बाई, आवडला, मस्त झाला. बापरे, किती खोटी बोलत आहे. आताच म्हणे मी आईला सांगून देईन म्हणे का मी नाही बनवला, ताईनं बनवला बाबा शिरा, का ताईनं मदत केली म्हणून. नाताच म्हणते मी घरी रोज शिरा बनवत होती म्हणते, नेहमी शिरा बनवत होती म्हणते, सगळ्याला आवडे म्हणते माझ्या हातचा शिरा म्हणते. नाताच मला अंदर म्हणत होती का मला शिरा नाही बनवता येत म्हणे. नेमकं काय आहे बाय ह्या पोरीचं? मला तर काही बरोबर नाही वाटू राहिलं. बाई अवंतिका, तू काय विचार करू राहिली? तू पाहिजे खाऊन मस्त झाला ना, कोण पाहू शिरा? हाय खातो. वाचत चांगला येऊ राहिला, चांगलाच झाला असं. मी सांगू काय मी का मॅ बनवला म्हणून शिरा, हिनं नाही बनवला म्हणून? का नाही सांगू? नाही तर राहू त्याला ह्या वेळेनं. पुढच्या वेळेनं जर असं काही झालं डबल तर मग आईसोबत बोलून मी. आता काही सांगत नाही, जाऊ दे. नवीन आहे पोरगी, नसन सुचलं तर सांगून दिलं असं. जाऊ दे. चांगलं आहे ना. सुगरण सून भेटली तुम्हाला दुसरी तर आता माय येऊन काम हलकं होईन. चांगलं आहे ना. मला शिकवा लागलं तुम्हाला सगळं. स्वयंपाक शिकवा लागला. आता इले शिकवा लागत. हे आधीपासूनच शिकलेली आहे स्वयंपाक. चांगली गोष्ट आहे. बरं ना, मग आता वहिनीले काही नवीन करू खाऊ घालत जाईन आता. सून नवीन सून नाही का बाई नंदिनी? हो आत्या, हो करत जाईन ना मी, करत जाईन. मला आवडतं स्वयंपाक. मला आवडतं स्वयंपाक करायला. भाई आताच म्हणे स्वयंपाक नाही करतात म्हणे. आताच म्हणते मला स्वयंपाक आवडते म्हणते. बरीच दिसू राहिली हे तर. जाऊ दे. काय करतो नवीन पोरगी आहे, जाऊ दे. सांभाळून घ्यायला लागून काही म्हणा पण तुम्ही. पण नंदिनीनं शिरा भल्ला मस्त केला. मला तर लयच आवडला बा. भल्ला मस्त झाला पण पोरी. लयच चांगला केला तर शिरा.